चला तर आपण आज बनवूया आज मस्तपैकी अशी उडदाची अशी डाळ. तर बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी खूप स्पेशली आणि हिवाळ्यात आवर्जून केली जाणारी. तर उडदाची डाळ घेतलेली होती मी पावशर. तर चांगली अशी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. कुकरमध्ये चांगली धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं हळद टाकायची आणि तेल टाकायचं. हळद आणि तेल टाकल्यामुळे कुकरच्या बाहेर पाणी येत नाही, शिट्ट्या एकदम व्यवस्थित होतात. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये डाळ एकदम मऊसूत शिजते. त्यानंतर वाटण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. थोडीशी जिरे ॲड करू शकता. तुम्हाला जसं तिखट कमी असेल त्या प्रकारे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकतात. तर अशा प्रकारे मी मिक्सरला त्याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. कारण ही जी पेस्ट असते, आपण काही खोबरं वगैरे भाजायचं वगैरे नाही. अशीच पेस्ट केल्याच्या नंतर कडकडीत तेल तापलं पातेल्यामध्ये, त्यानंतर जिरे टाकायचे आणि एकदम कडकडीत तेलामध्ये मस्त अशी फोडणी बसते. खोबरं वगैरे एकदम छान त्याच्यामध्ये परतून जातं. तर मी जे वाटण केलेलं होतं तेही छान परतून घेतलेलं आहे. हळद टाकलेली आहे आणि आपण अगोदर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं तर चालतं, पण मी काही टाकत नाही. नंतरून त्याच्यात थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि जी डाळ घेतलेली होती ती शिजून झालेली आहे. मस्तपैकी घोटून घ्यायची म्हणजे चांगली एकजीव होते. वाटण परतल्याच्या नंतर आपण जी शिजवलेली डाळ होती तीही त्याच्यात ॲड करायची छान प्रकारे मस्तपैकी आणि एका बाजूला गरम पाणी जे केलेलं होतं तेच त्याच्यामध्ये टाकायचं. त्याला चांगलं टेक्स्चर आणि मस्तपैकी असं थोडंसं घट्टसरपणा येण्याकरता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बाजरीचं पीठ किंवा डाळीचं पीठही ॲड करू शकता. पण बाजरीच्या पिठाने जरा टेस्ट आणि एकदम गावरान पद्धतीची डाळ होते. तर मी जे बाजरीचं पीठ होतं ते मस्तपैकी असं छान प्रकारे त्याची पेस्ट करून घेतली आणि तेही त्याच्यात ॲड केलं. त्यानंतर गरम पाणी आणि मीठ टाकून मस्त असं 5-10 मिनटं उकळून दिली. त्यानंतर खाण्यासाठी तयार आहे आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत उडदाची डाळ. ती हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जाणारी, आपल्या शरीराला ऊर्जा देणारी अशी पौष्टिक अशी उडदाची डाळ मस्तपैकी रेडी आहे. तर तुम्ही अशाच माझ्या नवीन गावरान पद्धतीच्या छान प्रकारे नवीन अशा रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच एका छान नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.